आता मी आज गेले 3 महिन्यापासून फिरत आहे. इथं सगळ्या भागात मी फिरल्यानंतर ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी पाणी तर येतंय, पण गटरीचं पाणी इतकं वरती येते तर चालायला आम्हाला जमत नाही. आज आम्ही जर फिरताना आम्हाला जमत नसेल, आता 3 महिने झाले आम्ही फिरतो म्हणून, पण ते जे रहिवाशी इथले त्यांना कसं जमत असेल ते पाण्याचं, म्हणजे ते एवढं म्हणजे रोज फेस करतात ते लोक. आणि इथलं पाणीचं बी म्हणजे गटरीचं पण असं प्रॉब्लेम आहे, पिण्याचं पाणी आणि गटरीचं पाणी मिक्स पण होत असेल तर आपल्याला माहित नाही, म्हणजे ते पण आपल्याला बघायला लागेल तिथं काय चाललंय म्हणून. ड्रेनेज लाईन किंवा पाण्याची लाईन हे व्यवस्थित करणं आपली गरजेचं काम आहे. आता हे लक्षात देणार मी. आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जाता, नगरसेवकाच्या पदासाठी निवडणुकीला समोर जात आहे, परंतु जनतेच्या अडचणी काय आहेत आणि जनतेच्या अडचणी, मूलभूत अडचणी ज्या आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण किती कटिबद्ध राहणार? मी एक म्हणजे हे माझ्या हातात जे पण कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे पीएनसी मध्ये आपले जे पण अधिकारी आम्हाला म्हणजे आमच्या हातात अधिकार देईल, हे तुम्ही स्वच्छ म्हणजे करा, रस्ते स्वच्छ करा किंवा पाण्याचं स्वच्छ करा किंवा ड्रेनेज लाईन स्वच्छ करा, म्हणजे जे पण आपल्याला मूलभूत आपले अधिकार आहेत, मला जे अधिकार भेटणार आहे ते जेवढं पण फंड आलं तर मी ते सगळे नागरिकांवर म्हणजे लावणार आहे. म्हणजे नागरिकांवर ते संपूर्ण पैसे खर्च करणार आहे. त्यातला मी कुणाला म्हणजे हे करणार नाही, म्हणजे खाऊ देणार नाही. जेवढे पण आपल्याला पैसे येईल म्हणजे महानगरपालिका म्हणजे पीएमसी आपल्या जे देणारे तिथला तेवढा खर्च जे सगळे गोरगरिबांना, नागरिकांना किंवा इतर रहिवाशांना लावणार आहे मी ते पैसे. त्यांचा पैसा त्यांच्यासाठी, त्यांच्या कामासाठी लावणार आहे. काय ठरवलं बरं? काय विजन आहे तुमचं? माझा विजन आहे आपल्या जे वस्ती आहे किंवा आपला एरिया आहे एकदम सुंदर वस्ती हो जाए. जसं आता एक ग्रामपंचायत मी एक व्हिडिओ बघितला होता, त्या ग्रामपंचायतमध्ये इतकं चांगलं त्यांनी म्हणजे त्यांचं वातावरण केलेलं आहे त्या गावाचा. म्हणजे ग्रामपंचायत कडून गावाकडून इतकंच म्हणजे त्या एक गाव एकदम काय म्हणायचं स्वच्छ सुशिक्षित बनू शकतो, तर आपला दापोडी गाव का नाही बनू शकतो? आपण इथं सगळं मूलभूत त्यांना सुविधा दिले, पाणी, ड्रेनेज लाईन किंवा वायफाय किंवा महिलांना उद्योग. मी उद्योग घडवणार, महिला करणार आहे. कारण महिलांचे आज गरजे धुण्या भांड्याला जातात, कुठं पण जातात, पण जर मी त्यांना उद्योग लावून दिलं तर ते महिला बचत गटाद्वारे इतका उद्योग चांगला करू शकतात तर त्याला आपल्याला म्हणजे त्यांना कुणा ते घरी जाऊन धुण्या भांड्याचं काम करायची गरज नसेल, म्हणजे स्वतःहून ते उद्योगपती बनेल. म्हणजे महिला उद्योग घडवून मी, म्हणजे माझे हे दृष्टी आहे. आणि तरुण पिढ्यांना मी रोजगारचे विषय त्याच्या पण कडे लक्ष देणार मी. म्हणजे हे तर म्हणजे लाईट, ड्रेनेज लाईन, पाणी वगैरे हे तर आपल्या गोष्ट आहे, हे मूळ आपले, पण हे सोडून मी एक काम करणार आहे नंतरचे. माझं नाव आसमा अशफुद्दीन शेख आहे. मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे आणि माझा म्हणजे हे निवडणूक चिन्ह सिलेंडर आहे. मतदानाला जाताना सगळ्यांनी हे लक्ष ठेवावं का आपण गेल्या 13 वर्षी काय आपल्याला प्रॉब्लेम फेस आलेले आणि कुणी त्यात आम्हाला तुम्हाला मदत केली किंवा कुणी तुमच्यासाठी पडत आलेले, तुमच्यासाठी धाव पडत आलेले, ते विचार करून सगळ्यांनी व्यवस्थितपणे जाऊन मतदान करावे, हे सर्वांना नम्र विनंती आहे.